या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल. नमस्कार. सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आपण गेल्या 2-3 दिवसापासून सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपण इच्छुक असलेल्या काही उमेदवारांची आपण प्रतिक्रिया घेत आहोत. सोलापूर शहरात सध्या प्रचंड राजकीय कल्लोळ सुरू झालेला आहे. भाजप असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आता तर MIMचं पण सध्या मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू झालेला आहे. MIMचे सोलापूर जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत ते पण सुद्धा राजीनामा देऊन अन्य पक्षाकडे जाण्याची तयारी सुरू झालेली आहे. यामुळे सोलापुरात नेमकं कोण कुठल्या पक्षात राहतंय हे सध्या तर आता आपल्याला सांगता येणार नाही. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत यातील कोण स्थिर राहणार हे आपल्याला उद्या दुपारी 3 वाजता अंतिम वेळेनंतर आपल्याला समजून येणार आहे. तोपर्यंत आपण याच पक्षाचे आहेत, त्याच पक्षात आहेत एवढंच आपण ध्यानात ठेवून घेऊ शकतो. आता या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील प्रमुख असलेला प्रभाग क्रमांक 9 हा जो प्रभाग आहे तो भाजपचा बालेकिल्ला गेल्या 2 टर्मपासून आहे. त्यामध्ये अनेक जण इच्छुक आहेत. जवळपास 75 जणांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यातीलच एक इच्छुक असलेले आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपचे मंडल अध्यक्ष नागेश सरगम यांना आपण या ठिकाणी खास आमंत्रित केलेले आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ते पण इच्छुक आहेत, नेमकं काय इच्छुक आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नागेश सरगमजी, पहिल्यांदा नमस्कार. नमस्कार. मला पहिल्यांदा सांगा की आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये इच्छुक आहात असं पहिल्यांदा माहिती मिळते. मग नेमकं तुम्ही इच्छुक का आहात? हो, नक्की. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कुठल्याही कार्यकर्त्याला कधी संधी देऊ शकते हा शेवटच्या घटकापर्यंत कळणार नाही. नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्याच्या नेतृत्वात आम्ही आता काम करतोय, माननीय आपले दमदार आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आपण गेल्या 10-12 वर्षापासून सोलापुरात मोदींची ज्यावेळेला सत्ता येण्यापूर्वी चाय पे चर्चा हे ज्यावेळेला सत्र सुरू झालं त्यावेळेला तुमच्या सरगम कॅन्टीन पासून पूर्व भागातील जे हालचाल होते तेथून सुरू झालेले आहे. नेमका त्याचा थोडा इतिहास तुम्ही सांगू शकता का? नक्कीच. 2014चा जो मोदीजींचा चाय पे चर्चा हा प्रचंड गाजलेला कार्यक्रम होता. तो कार्यक्रम म्हणजे मी ह्या पक्षाशी जोडलो गेलो. तो कार्यक्रम देशभरात 1000 ठिकाणी होता. त्यातील महाराष्ट्रातील 3रा क्रमांकाचा कार्यक्रम आपल्या सोलापूर शहर जिल्हा परिसरात माझ्या चहा कॅन्टीनच्या इथे संपन्न झाला. त्या याच्यातूनच मी पक्षाशी जोडलो गेलो. पक्षाशी जोडल्यानंतर मी पक्षाच्या विविध पदावर जसे की बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, मध्य पूर्व मंडळाचा चिटणीस, त्यानंतर माझे ह्या कामाची पद्धत बघून तत्कालीन अध्यक्ष निंबर्गी सर असतील आणि माझे माननीय राजकीय गुरुवर्य आपले विक्रमजी देशमुख असतील यांनी शहरावर काम करण्याची संधी दिली. 2दा मी शहर चिटणीस म्हणून काम केलंय. नरेंद्र काळेंच्या मार्गदर्शनाने शहर चिटणीस म्हणून काम केलंय. त्यानंतर आता आमदार देवेंद्रदादा कोठे यांचा जो प्रवेश झाला त्यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांच्यासोबत प्रवेशापासूनचे आतापर्यंत त्यांच्या सोबतच आहे आणि यापुढेही राहणारच आहे. आतापर्यंतचा जो माझा कार्यकाळ आणि काम पाहता त्यांनी मला मध्य मंडळाची मंडल अध्यक्ष पदाची या ठिकाणी मला संधी दिली. त्या संधीतून मी माझं संघटन कौशल्य दाखवत आहे आणि पक्षाची एकनिष्ठ आहे. आपण म्हणताय की या विधानसभेच्या निवडणुकीपासून देवेंद्र कोठे यांच्याशी मी संगत आहे. मागच्या 2-4 वर्षापासून आपण विजयकुमार देशमुख यांच्याशी एकनिष्ठ होता, जवळीक साधत होता, प्रत्येक कार्यक्रमाला त्यांना आमंत्रित करत होता. अचानक त्यांच्याशी तोडातोड करून तुम्ही देवेंद्र कोठेशी का संपर्क? नाही, तसं काय नाही आहे. पक्ष मी पहिला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असतो. कुठला व्यक्तिनिष्ठ राजकारण आम्ही आतापर्यंत केलेलं नाहीये. फक्त ज्या त्या मतदारसंघाचा नेतृत्वाचा विषय येतो त्यावेळी या ठिकाणी आमचं नेतृत्व विजयकुमार देशमुख मालक करत होते, त्यामुळे त्यांच्याशी जोडलं गेलेलं होतं. आता मात्र या मतदारसंघात आमदार आलेले आहेत. आमदाराच्या माध्यमातून सगळं विकास कामं होत असताना आम्ही आमच्या नेतृत्वाशीच एकनिष्ठ राहू आणि त्यांना पक्षात घेतलं, उमेदवारी दिली, निवडून आले. त्यांच्यासोबतच आम्ही आमचा नेतृत्व म्हणजे आता मध्य विधानसभा हा आमचा कार्यक्षेत्र असल्या कारणाने आमच्या नेतृत्वाकडेच आम्ही. अजून एक छोटासा प्रश्न आहे की आपण देवेंद्र कोठेशी संलग्न आहात, आपला फोन ते उचलतात, पण मध्य विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही नेत्याचा असेल किंवा अन्य जे कार्यकर्ते असेल त्यांचे सामाजिक प्रश्न असतील,
वैयक्तिक प्रश्न असतील ते फोन उचलत नाहीत अशी तक्रार मोठ्या प्रमाणात नाही आहे. आपण जवळीक असताना सुद्धा त्यांना का संदेश देऊ शकत नाही? नाही, आम्ही वेळोवेळी चर्चा करतो. त्यांच्या संपर्कातल्या जवळपास 80,000 ते 1,10,000 फोनसंख्या कॉलर्सची त्यांची आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोज जर दैनंदिन कामकाज, राजकीय घडामोडी या सर्व ह्याच्यात किंवा विधानसभेतील त्यांचा प्रश्न मांडणारा, लक्षवेधी मांडणारा त्यांचा अभ्यास याकरता त्यांना त्यांचा स्वतःकरता पण वेळ मिळत नाही. एवढं प्रदीर्घ ते व्यस्त असतात. त्यामुळे काहींचे फोन काही नजर चुकीने उचलत नसतील. त्यांचा जो कॉल डायव्हर्शन हा त्यांचा कार्यालयात जातो, तिथं नोंद होतं. त्यानंतर त्या संबंधित विषयाचं गांभीर्य करून त्या विषयाच्या प्रमुखाला ते कळवतात. त्यानुसार त्यांचे कामं होत असतात. हा नुसता लोकांमध्ये पसरलेला गैरसमज आहे. मी या माध्यमातून सांगतो की त्यांच्या संपर्कातील कुठली व्यक्ती, प्रत्येक प्रभागात एक पालक प्रतिनिधी नेमणूक केलेली आहे. त्या पालक प्रतिनिधीच्या माध्यमातून त्या सूचना करतात, त्या कामं करतात. त्या ज्यांच्या मिस कॉल पडलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत किंवा त्यांच्या काही अडी अडचणी आहेत ते सोडवण्याचा ते अहोरात्र प्रयत्न करत असतात. रात्री अपरात्री ही सुद्धा त्यांनी कॉलला रिसिव्ह करतात, उत्तर देतात, व्हॉट्सअप चॅटिंगच्या माध्यमातून देतात. पण त्यांच्या प्रसंगानुसार ते कधी एखाद्या चुकून कोणाचा फोन उचलला नाही म्हणजे असं होत नाही की बाबा ते फोन रिसिव्ह करत नाही. उलट आतापर्यंतच्या कुठल्याही आमदारांनी म्हणजे अशा पद्धतीने सक्षम यंत्रणा राबवलेली नाहीये. त्यांच्या माध्यमातून आज प्रभाग प्रतिनिधी आहे, त्यांच्या माध्यमातून समस्या सुटल्या जातात. आणखी म्हणजे CSIकाची एवढ्या मोठ्या प्रमाणात नेमणूक आहे. प्रत्येकाच्या माध्यमातून ते कामं करतच आहेत. आठवड्यातून एकदा ते आपल्या दर गुरुवारी देवयज्ञाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांशी 1 to 1 करून ते भेटत असतात, विविध प्रश्न हाताळत असतात. जागच्या जागी त्यांना शिफारस पत्र दिलं जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे पदाधिकाऱ्यांचा भेटण्याचा. पदाधिकारी, नगरसेवक यांच्याकरताही एक दिवस त्यांनी राखीव ठेवलेला आहे. प्रत्येकाची समस्या वेगवेगळ्या असतात. काही जण वैयक्तिकच भेटायचं असतं, हा अट्टहास असतो. सार्वजनिक काही गोष्टी काही लोक बोलू शकत नाही. त्यांना वाटत असेल की दादा आपल्याला वेळ देत नाहीत. अशा पद्धतीने काही मुठभर लोक अशा प्रकारचे प्रचार करत आहेत. या प्रचाराला कोणी म्हणजे बळी पडू नये. दादा सर्वांसाठी नेहमी उपलब्ध आहेत. काही जणांचं म्हणणं असं आहे की फक्त ते दर मंगळवारीच असतात, त्यामुळे आम्हाला कुठल्याही क्षणी जाता येत नाही, भेटता येत नाही. फक्त मंगळवारीच त्यांच्या शेड्यूल प्रमाणे ते येतात. मग आमचे शेड्यूल बिघडत असतंय, त्यांना काय करायचं? नाही, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा आमच्या पालक प्रतिनिधीच्या माध्यमातून सर्वांशी चर्चा होत असते. नेहमी त्या माध्यमातून आम्ही प्रश्न सोडवत असतो. हा फक्त लोकांमध्ये पसरलेला गैरसमज आहे, एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो. प्रभाग क्रमांक 9 हा उत्तर आणि मध्य या दोन्ही मधला असलेला एक प्रभाग आहे. आपण इच्छुक आहात, आपण देवेंद्र कोटेंच्या मार्फत मागणी करत आहात. जर यदा कदाचित देशमुखांनी जर म्हणलं तर मी नागेश सरगमला आता द्यायचं नाही, दुसऱ्यांना तिकीट द्यायचं, मग आपण द्यावं का? मुळात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा देव, देश, धर्म याकरता काम करत असो. कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता आम्ही गेल्या अनेक वर्ष म्हणजे जवळपास 2013 पासून मी या पक्षात कार्यरत आहे. कुठल्याही पदाची किंवा लाभाच्या पदाची आम्ही अपेक्षा ठेवलेली नाहीये. यापुढेही कुठली अपेक्षा न ठेवता जो पक्षाचा ठरलेलं ब्रीदवाक्य आहे, देश प्रथम, पक्ष नंतर, त्यानंतर स्वतः, हा जो क्रम लावलेला आहे त्या याच्यावरच आम्ही म्हणजे त्याच बंधनात आम्ही राहू. आता गेल्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत आमदार देवेंद्र कोटे यांनी अनेकांना नगरसेवकाची संधी देऊ असं सांगून आपल्या पक्ष तोडून घेतलंय. त्यांची आता संख्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आता उमेदवार जास्त झाले, संख्या कमी झालेली आहे. मग अशा परिस्थितीत आपण एक भाजपचा मंडल अध्यक्ष म्हणून आपली भूमिका काय असणार आहे? नाही, नक्कीच यावर या प्रश्नावर आमचे नेतृत्व तुम्हाला उत्तर देतील. अनेकांचे प्रवेश झालेले आहेत, हे मान्य आहे. पण देशात, राज्यात आणि या ठिकाणी होत आहे. देशभरात अशी प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. देशाच्या नेतृत्वाने आणि आमच्या केंद्रीय समितीनेच तसं ठरवलेलं आहे. जे कोणी भाजपाच्या आपल्या विचारधारेशी जोडणार आहे त्यांना सगळं पक्षपातळीवर प्रवेश करून घ्या. इव्हन आमच्या एका बूथ परिसरात जरी एखादा नेता सक्षम असतील, बूथवर जर त्यांची निर्णायक मतं असतील, त्यांनी जरी आमच्या पक्षात प्रवेश करत असेल तरी त्यांचंही स्वागत आहे. केवळ आमच्या विचाराशी त्यांनी जोडलं पाहिजे, एवढंच भाजपा पक्षाचं निर्देश आहेत. त्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळे म्हणजे सगळ्यांचे प्रवेश करून घेत आहेत. आणि केंद्रीय नेतृत्व, राज्य नेतृत्वाने तशा सूचना दिलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने हे प्रवेश होत आहेत. प्रवेश घेताना आपल्या सोलापुरातील 3 आमदार असतील किंवा पालकमंत्री असतील, यांचा एकजीव नाहीये. म्हणजे एक निर्णय होताना एकमेकाला सांगून निर्णय घेत नसल्यामुळे
गेल्या 15 दिवसापासून भाजपमध्ये प्रचंड प्रमाणात गोंधळ सुरू झालेले आहे. याला कार्यकर्ता म्हणून आपल्याला कसं वाटतंय? नाही, ज्याचा मतदारसंघापुरता विषय त्यांचा आहे आणि जे आमचे संघटन आहे, संघटनाचे जे पश्चिम महाराष्ट्राचे जे मकरंजी देशपांडे आहेत त्यांच्याही नेतृत्वात हा कामकाज चालत असतो. त्यांना योग्य प्रकारे सूचना आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी आपल्या देवेंद्रदादांचे पालकत्व स्वीकारलेले असे आमचे नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे राज्याचे नेतृत्व आपले रवींद्रजी चव्हाण साहेब जे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबतच आमचे शहराध्यक्ष आपल्या रोहिणीताई तळवळकर या सगळ्यांच्या समन्वयाने आणि स्थानिक पातळीवर म्हणजे ज्या त्या मतदारसंघातील प्रवेश होत असताना त्या त्या मतदारसंघातील नेतृत्व म्हणजे स्थानिक आमदारांच्या विश्वासात घेऊनच प्रवेश होत आहेत. असा कुठलाही प्रवेश कोणाच्या व्यतिरिक्त किंवा कोणाच्या मनाविरुद्ध घेतलेले नाहीये. जर तसं काही झालं असेल तर प्रदेश पातळीवर ते काही झालं असतील तर ते प्रदेशाचे निर्णय ते घेतील. आपण एक सामान्य कार्यकर्ता आहात, मध्य विधानसभा मतदारसंघातून आपण शहर मध्य मंडळचा अध्यक्ष आहात. सामान्य कार्यकर्त्यांना मागच्या वेळेला उमेदवारी देऊन त्यांना निवडणुकासाठी उभं केले आणि निवडून आले. आता यंदा मोठ्या प्रमाणात याच ठिकाणी दणदांडगे असतील, काही वेगवेगळ्या व्यक्तीचे या ठिकाणी प्रवेश करून आपल्याला उमेदवारी पाहिजे आणि त्यांनी शब्द सुद्धा घेतलेले आहे. मग अशांची भाजप कशा पद्धतीने नियोजन करते? नाही, कोणालाही प्रवेशाच्या वेळी पक्षात काम करा, तुमची ताकद दाखवा, तुमचं म्हणजे नेतृत्व सिद्ध करा तरच उमेदवारी मिळेल अशा पद्धतीने त्यांना आश्वासित करूनच त्यांचा प्रवेश घेतलेला आहे. आमच्या नेतृत्वाने कोणालाही शब्द दिलेला नाहीये. येत्या जे महानगरपालिकेची निवडणूक आहे 15 जानेवारीला असतील, 16 जानेवारी निकाल असतील. भाजपचा संख्याबळ पाहता आता जे अंतर्गत मोठ्या संख्येने भाजपमध्ये आलेले आहेत त्या विरोधात असलेले जे महाविकास आघाडी असतील किंवा अन्य जे पक्ष असतील आपल्यातील बंडखोरी करून त्यांच्यात गेलं तर पक्षाची प्रतिमा कशी असेल? नाही, याचा कुठेही काही परिणाम होणार नाही. केंद्रात राज्यात सत्ता असल्यामुळे आणि लोकांनाही पाहिजे आहे तिन्ही ठिकाणी ट्रिपल इंजिन सरकार असावं असं लोकांची मानसिकता आहे. केंद्राच्या नेतृत्वाने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जनतेच्या घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. प्रत्येक घरटी आज किमान 1 किंवा 2 योजनेचे लाभार्थी आमच्या केंद्रीय नेतृत्वाने त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. अनेक योजना अशा आहेत या आपलं म्हणजे दिन दलितापर्यंत ते पोहोचलेले योजना असल्या कारणाने आणि राज्याच्या नेतृत्वाने लाडकी बहीण सारखे योजना आणलेत. महात्मा फुले जीवनदायी योजनेचा त्याचा विस्तार वाढवलेला आहे. आणखी म्हणजे वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आम्ही घरोघरी पोहोचलेला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणूक कोण कुठलीही आघाडी केली तरी आमची संख्याबळ नक्कीच राहील. आम्ही जो 75+चा नारा दिला तो सोलापुरात साकार होणारच आहे. आपण एक चहा पे चर्चा म्हणलं तर आपलं दुकान आहे, चहाचं दुकान. या ठिकाणी अनेक जण रोज वेगवेगळ्या पद्धतीचे माणसं येत असतात. तिथली चर्चा कशी असते? नाही, माझ्याकडे सर्वपक्षीय लोक येत असतात. वेगवेगळ्या घटक माध्यमातून अनेक विषयाचे चर्चा विषयांतर होत असतात. त्यामुळे तो माझा खाजगी बाब असल्यामुळे तो इथं नमूद करणं योग्य नाही. ठीक आहे. आपण सोलापुरात मन की बात हे जो म्हणजे प्रधानमंत्र्यांनी केलेला जो मोठा कार्यक्रम आहे, दर महिन्याला विशिष्ट तारखेला त्यांनी एकत्रित करून त्यांनी भारतातील जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात त्यांच्याशी संबंध असलेला तो प्रोग्राम आहे. तुम्ही अनेक ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हो, नक्की. मोदीजी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बातच्या माध्यमातून देशभरातील विविध घटक जे आहेत, देशभरातील विविध उद्योगधंदे, व्यापार, उद्योग जे आहेत त्या संकल्पना काय आहेत त्या महिलांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे याकरता ते प्रयत्नशील आहेत. त्या मन की बातच्या माध्यमातून ते वेगवेगळे विषय मांडत असतात. या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो, दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात हा विषय सगळ्यांनी जरूर ऐकावा, जेणेकरून मोदीजींचा जो नेतृत्वात विकसित भारत घडत आहे, या माध्यमातून वेगवेगळ्या भागात कुठल्या प्रकारचे विकास झालेला आहे, आधुनिक भारत काय आहे, हे सगळंच त्या माध्यमातून त्यांनी मांडणी करत असतात. आणि मी जेव्हा विक्रमजी देशमुख अध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वात मी मन की बातचा प्रमुख होतो. त्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर 3 कार्यक्रम मी या ठिकाणी घेतलेला होता. आपल्या यंत्रमाग कामगारांसोबतचा एक मन की बात हा राष्ट्रीय स्तरावर गेला. त्यानंतर बांधकाम कामगार किंवा विविध योजनांचे लाभार्थी यांचा व्हिडिओ घरकुल परिसरात घेतलेला तो मन की बातचा कार्यक्रम आणि एक माथाडी कामगारांसोबतचा घेतलेला रेल्वे स्टेशनवरील माथाडी कामगारांसोबतचा मन की बात, हे 3 कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवरचे माझे कार्यक्रम ठरले. माझा मन की बात प्रमुख जो नेमणूक विक्रमजीने माझ्यावर विश्वास ठेवून दिलेला होता, त्याच विश्वासात
पात्र ठरेन असं कामगिरी मन की बातच्या माध्यमातून केल्या आणि राष्ट्रीय स्तरावरचे कार्यक्रम 3 वेळा आपल्या सोलापूर शहरात आयोजित करण्याचा बहुमान आपल्याला मिळालेला आहे. आपण शहर मध्य मंडळचं भाजपचा अध्यक्ष आहे. येत्या काय काळात तुमच्याकडून काय नेमकं अपेक्षित कार्य होण्याची अपेक्षा ठेवली? नक्कीच आमच्या आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून शहर विकासात जो मध्य विधानसभेतला 3 टर्म आमदार राहिलेला प्रणिती शिंदेनी जो बॅकलॉग सोडून गेला तो पूर्णपर्यंत भरण्याचा कार्यक्रम आमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून होत आहे. देवेंद्रदादा निवडून आल्यापासून जवळपास 100 कोटीचा विकास निधी या भागात आणलेला आहे आणि नेतृत्वाला त्यांनी पटवून दिलेला आहे की बाबा इतक्या वर्षात इथं विकास होऊ शकलेला नाहीये आणि रस्ते असतील विविध या मूलभूत गरजा ज्या असतील सर्वांविषयी ते अग्रेसिव्हपणे आपल्या विधानसभेत मांडत आहेत. विधान भवनात ते आक्रमकपणे मांडून त्याविषयीचा त्यांनी त्या ठिकाणी वेळोवेळी पाठपुरावा करून निधीही उपलब्ध करून देतात. जो आमचा संकल्प होता दररोज पाणी पुरवठा देण्याकरता इथल्या प्रशासकीय यंत्रणेत काही त्रुटी आढळून आल्या त्या प्रत्येक वेळी त्या आमच्या नेतृत्वाने आमचा नेतृत्व म्हणजे देवेंद्रदादा कोटे यांनी प्रत्येक वेळी विधानसभेत त्या संदर्भातील दुहेरी जलवितरणची दुहेरी पाईपलाईन असेल तो रखडलेला काम असेल 1 किलोमीटरचा तोही पूर्णत्वास आणला. त्यानंतर जलकुंभ बांधण्याकरता जो वन खात्याकडून जागा संपादित करायचा विषय कागदोपत्रीचा राहिला होता तो पण आता लक्षातही प्रशासकीयांनी कधी उघडपणे मांडू शकला नाही. तोही विषय शासन स्तरावर मांडून त्यांनी त्या कोटीकरता जे 9 कोटी रुपये लागणार होते ते पूर्णतः वन विभागाकडून 9 कोटी रुपये महापालिकेच्या वाचून वन विभागाकडून तो जागा मंजुरी करून घेतला. त्यानंतर आपला या ठिकाणी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता 892 कोटीचा जो मोठा पाणी पुरवठ्याकरता योजना होती तीही योजना त्यांनी यशस्वी पाठपुरावा करून आपले पालकमंत्री जयकुमारजी गोरे आमचे नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्यांनी वारंवार सांगितलंय सोलापूरचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्हाला या निधीची आवश्यकता आहे. त्यांनी मांडणी केली आणि त्याविषयीची मंजुरी करून त्याची निविदा देखील काढण्यात आलेली आहे. आणि या माध्यमातून हे कळवतं की आमचे देवेंद्रदादा या ठिकाणी आमदार झाल्यापासून शहरातील जवळपास 40% भागात 3 दिवसाआड पाणी पुरवठा आहे. उर्वरित 40% भागात 4 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. काही हद्दवाढ भागात आणखीही पाणी पुरवठा 5 दिवसाआड होत आहे. दिवसागणित पाहता रोज एक दिवस कमी करायचा हा प्रयत्न त्यांचा सातत्याने राहिलेला आहे आणि याविषयी ते ठामपणे शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. येत्या निवडणुकीच्या आधी तो काम यशस्वीपणे पूर्ण केल्याशिवाय आम्ही मत मागायला जाणार नाही असा प्रकारचा ठाम निर्णय आमच्या नेतृत्वाने घेतलेला आहे. आपण चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात नागेश सरगम यांना आपण आमंत्रित केलं. त्यांच्याकडून मनातली जे गोष्टी आहेत जे पक्षाचे संबंधित असेल किंवा सामाजिक क्षेत्रातील संबंधित असेल त्यांनी केलेल्या कामाशी संबंधित असेल त्यांच्याकडून आपण ऐकलेले आहेत. आपण वेळात वेळ काढून जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आपण सहभाग नोंदवलात त्याबद्दल चॅनलच्या वतीने आभार. नमस्कार. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरळ यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15in1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.